स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। म्हणजे संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे, पूजाविधी कसा करावा आणि संकष्टी चतुर्थीची पौराणिक कथा काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। एका वर्षात 12 आणि ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येतात। प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा केला जातो। गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे विशेष महत्त्व आहे। चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे। संकष्टी चतुर्थीचे व्रत स्त्रिया आणि पुरुष दोघेही करू शकतात। हे व्रत दोन प्रकारचे असतात। एक असते ती मिठाची संकष्टी चतुर्थी व दुसरी पंचामृती चतुर्थी। दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा, यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे। त्यानंतर भोजन करावे। या व्रताचा काल आमरण 21 वर्षे किंवा 1 वर्ष असा आहे। व्रतराज या ग्रंथात मिठाची संकष्टी म्हणजे काय हे जाणून घेऊयात। तर या दिवशी 21 मोदक आपण करायचे असतात। त्यातील 1 मोदक हा मिठाचा व 20 मोदक हे गुळाचे असतात। जी व्यक्ती ही चतुर्थी करत असेल त्या व्यक्तीने एकापाठोपाठ एक मोदक खायचे असतात। जेव्हा मिठाचा मोदक येईल तेव्हा मोदक खायचे थांबवायचे असतात। मिठाचा मोदक मात्र पूर्ण खायचा असतो। बाकी उरलेले मोदक हे गाईला अर्पण करावे। तसेच पंचामृती चतुर्थी करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी सर्व पदार्थ गाईच्या तुपामध्ये करायचे असतात। जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते। अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती 21 वर्षातून एकदाच येते। चतुर्थी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्यापूर्वी नेहमी संकष्टी चतुर्थी महात्म्य अवश्य वाचावे। पण गणेश चतुर्थीची कथा जाणून घेऊयात। तर एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले, तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला। ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला। गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे तोंड कोणीही पाहणार नाही। जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल। शेवटी चंद्राने मोठे तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले। चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले। पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणीच पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले गेले। त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे। तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे, म्हणजे त्याची खोटा आळातून मुक्तता होईल। गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर समंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता। तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला, अशी कथा आहे। कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला। त्याने 100 वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले। प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य समंतक मणी दिला। हा मणी तेजाने प्रति सूर्यच होता। या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई। त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा। सत्राजिताकडील समंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली, परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला। पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा समंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनेला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला। पुढे त्या सिंहास जांबुवत नावाच्या राजाने ठार मारून तो समंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला। इकडे प्रसेन समंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला।
ही गोष्ट कृष्णास कळाली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसन्नेच्या शोधार्थ निघाला. प्रसन्नेच्या शोधात कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्याचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व समंतिक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराहट झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळाली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली. जांबुवंताने समंतिक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर समंतिक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्रीगणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने समंतिक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील चतुर्थीपासून केली जाते. संकष्टी चतुर्थी सलग 21 संकष्टी धरून व्रताचे उद्यापन करावे. काही भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्टी धरतात, तर बहुतेक जण आयुष्यभर देखील संकष्टी चतुर्थी धरतात. संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची सोपी पूजाविधी आता आपण पाहूयात. या दिवशी सकाळी लवकर पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावे. स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा. दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा. संध्याकाळी स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ किंवा गव्हाची लहानशी रास करावी. त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. तांब्याभोवती 2 वस्त्रे गुंडाळावी. त्यावर ताम्हण ठेवून त्यात गणपतीची स्थापना करावी. आपण श्री गणपतीचे सोने, चांदी, तांबे वगैरे धातूची मूर्ती किंवा तसबीर ठेवू शकतो. याची षोडोपचारे पूजा करावी. पूजा करणाऱ्याने लाल वस्त्र धारण करावे. पूजेत तांबड्या रंगाचे गंध, अक्षता, फुलं, वस्त्र वाहायचे असतात. पूजेत उपचार अर्पण करताना लंबोदराय नमः म्हणून गंध, कामरूपाय नमः म्हणून अक्षता, सिद्धिप्रदाय नमः म्हणून पुष्प, सर्वार्थसिद्धिदाय नमः म्हणून फळ, शिवप्रियाय नमः म्हणून वस्त्र, गणाधिपाय नमः म्हणून उपवस्त्र, गजमुखाय नमः म्हणून धूप, मूषकवाहनाय नमः म्हणून दीप, विप्रनाथाय नमः म्हणून नैवेद्य आणि धनदाय नमः म्हणून दक्षिणा अर्पण करावी. पूजा झाल्यावर ध्यान मंत्र म्हणावा. नंतर आपले संकट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. तसेच नंतर पुढे दिलेले संकष्ट चतुर्थी महात्म्य वाचावे. 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी. आरती झाल्यावर साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चंद्रोदयाची वेळ पंचांगात दिलेली असते ती बघून चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य, गंध, अक्षता, फुले वाहून त्याची पूजा करावी. जेवणात मोदक किंवा गोड पदार्थ असावेत. खारट आंबट पदार्थ नसावेत. जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून मूर्ती, अगर, तसबीर उचलून ठेवावी. धान्य वापरण्यात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे. अथर्वशीर्षाचा पाठ करावा. या पवित्र दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते. धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठीही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. हे व्रत करून
चंद्रदर्शन केल्यानंतर गणेश पूजन करून ब्राह्मण भोजन द्यावे. याने अर्थ, धर्म, काम, मोक्ष, अभिलाषित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकतात, असे स्वयं गणपतींनी म्हटलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.